जिमीज मागे बघून तुम्हाला वाटेल की आम्ही मुंबईमध्ये आहोत, पण नाही, तुम्ही टायटल वाचलं, हे सांगली आहे आणि ही आमच्यावर आहे सांगलीची लोकल, जी तुमची आवडती ग्रीष्मा. हॅलो. सो आता आम्ही चाललो आहोत जिमीजमध्ये, जे आपण फेमस, मुंबईतला जो फेमस बर्गर आहे त्याची सुरुवात ही झाली इकडनं, बरोबर? इथून झाली. तर जिमीने आधी एक गाडा टाकला होता हां, आणि त्या गाड्यावरती त्यांनी 1-2 वर्ष स्वतः बर्गर बनवून खायला घातले आणि त्याच्यामधून त्याला ऍक्च्युली कळलं की लोकांना काय आवडतं आणि काय नाही. लोक आपलं सुरुवात कुठून झाली ते ठेवतात, असं यांनी पण छान सुरुवात ठेवलेली. आणि सुरेश गौडा द फर्स्ट हायर, हा नाव हेड शेफ हे पण मेन्शन केलंय, तसं आमचा हा फर्स्ट हायर होता आणि नाव हेड आहे आमचा. आणि हा जिमी जो आहे त्याचं खरं नाव काय, सरनेम काय त्याचं? भोरे, जिमी भोरे. हा जिमी भोरे आहे, पण तो कूल झालाय. आता बघूया आपण आज काय काय आपल्याला मिळतंय. तर तुमच्या समोर बर्गरची मी परेड लावलेली आहे, कारण जिमीज बर्गरमध्ये आलं की आम्ही ऑलवेज कन्फ्यूज होतो की नक्की कुठला बर्गर मागवायचा. त्यामुळे आम्ही व्हरायटी ऑफ मागितले आहेत. आणि आज ऑन कॅमेरा फर्स्ट टाईम द संकेत माणूस खाणार आहे फर्स्ट टाईम बर्गर. हा जिमीज हॉटे चिकन आहे, हा आहे जॉ ब्रेकर, हा आहे स्पेशल जिमीज स्पेशल बर्गर, हा आहे पनीर बार्बिक्यू. मला वाटतं पहिलं तुम्हीच मला वाटतं बोललं पाहिजे व्हेज खाऊन. बर्गरचा हा सर्वात मोठं हे असतं की अख्खं तोंड बरबटतं आपलं. आंबट लागतोय थोडा मला, आंबट लागतोय थोडासा. हा, मग तुम्ही हे खाल्लं, हे बघा, हे खाल्लं, हे खाऊन बघा एकदा. हेच का बघा ते आंबट, मग त्याला म्हणतात ॲलपिनो. ॲलपिनो हे आंबटच असतं, त्याचं काम असतं, त्याला पिकलचा एक प्रकार येतो. अजून एक घास खाऊन बघा. विचारे. आणि सॉस कसे वाटले तुम्हाला त्याचे? खरंच चांगला आहे. आतले हे जे दिसतंय ना सगळं, कॅबेज सगळं टाकलंय, बाप, हॅलपिनो छान, पनीरची क्वालिटी चांगली, सॉसेस चांगले. आता तुमचं काम झालं, तुम्ही खात राहता, आम्ही आमचं खातो. सो हा होता व्हेज बर्गर. आता पहिला जॉ ब्रेक करायचं आहे. हो, तो त्यांची स्पेशालिटी आहे. सो सुरुवात त्यांनीच करू. आणि मला गंमत काय वाटते ना, की ह्या जिमीज बर्गर म्हणजे मला वाटतं तुमच्या सांगलीची ही शान आहे की आज मुंबई तो गाजवतोय. पण ही फक्त सुरुवात आहे. हा. जिमीज मेन छान नाही आहे. सांगलीत अशा अजून खूप गोष्टी आहेत ज्या बऱ्याच जणांना माहिती नाही आहेत. PNG सांगलीतून सुरू झालेलं आहे. PNG ज्वेलर्स. PNG ज्वेलर्स, ओके. पुरुषोत्तम अडगे हे सांगलीतले आहेत. चितळे, चितळे. चितळेंची फॅक्टरी ही सांगलीमध्ये आहे, भिलवडीला. चितळे पुण्याचे आहे, काही खोटं बोलू नको. नाही, चितळे सांगलीचे आहेत. पुणेकरांनो, हे काय ऐकतोय मी, तुमची भाकर एवढी तुमची नाही आहे. तर या बर्गरला जॉ ब्रेकर बर्गर का म्हणतात याचं एक ऑब्विस रिझन आहे, कारण हा नाही खाऊ शकत. कम ऑन. येस. असं वाटलं मी बर्गरच्या आत म्हणजे बर्गर बरोबर मेकआउट केलं का वाटलं मला. इंटेन्स होतं हे खूपच. पण काय सॉफ्ट आहे, काय सॉफ्ट बर्गर आहे. आणि ह्याच्यामध्ये सलामी आहे, हे तुझं पहिलं आहे, त्याच्यात ऑनियन आहे, कॅरेमलाइज ऑनियन्स आहेत, मग जो अंड आहे, मग त्याच्यानंतर सलामी दिसतंय, मग 2 चिकन पॅटी आहेत, मग टमॅटो बिमॅटो आहे, परत ब्रेड. तरी खूप क्लीन खाल्ला तू यार. मुलींना कसं काय सगळं नीट जमतं. बापरे, थँक्स. खूपच सुंदर आहे. याला माझ्याकडनं 100% मिळतोय ऑफिशियल गोल्डन थम्सअप. हा ह्याचा फेवरेट आहे बाय द वे, या मुलाचा. हा वाटत नाहीये खाणारा, पण हा संपवत असेल. हा आहे स्पेशल, पण हा पण ऑलमोस्ट थोडाच मोठा आहे. हो, आणि स्पेशल. याच्यामध्ये पण सलामी आहे, पण याच्यामध्ये स्पेशल काय आहे, याच्या चिकन पॅटीमध्ये हे चीज बघ, इन्फ्युज्ड आहे. चिकनच्या पॅटीमध्ये चीज आहे. आणि बर्गर खाताना मला ट्रिक शिकवतो, बर्गर कधी असा नाही खायचा. ओके, इट्स ऑलवेज फ्लिप करायचा, कारण ह्याचा जो ही साईड असते ना वरची, काय होतं जेव्हा बर्गर खूप वेळ असा असतो तर त्याचे ज्युसेस या खालच्या पॅटीमध्ये जातात आणि खालचा पॅटी खूपच सॉगी होतो. तुम्ही असं खायला गेला तर तुटून पडणार, हो. पण वरच्या पॅटीमध्ये सॉस घुसलेला नसतो, पण त्याला उलटं करायचं.
आणि उलटं खायचं. माझ्याकडनं ही टीप आहे तुम्हाला. त्यामध्ये डॉमिनेटिंग मध्ये काय लागलं मला, अंड, मग चीज, मग पॅटी, मग सलामी. त्यामुळे मला कुठेतरी, बिकॉज मी तो पहिला खाल्लाय, तो जास्त आवडला मला. तर हा आवडला आणि ह्याला जर मला रेटिंग द्यायचं तर ऑफिशियली त्याला तर मी ट्रिपल थम्सअप. तू पण थम्सअप, तुझा थम्सअप दाखव. ट्रिपल थम्सअप ऑफिशियली. आणि बरबटलेला थम्सअप, बरबटलेला तो बघ ना तिकडे कशी मस्त बोट साठ. संपला म्हणायचा. तेव्हा फुल सुरू आहे. त्याने ॲलिपिनो करून टाकले. ॲलिपिनो साईडला, हे मला खूप आवडतात. हा मुद्दा पण मागवलाय कारण हा आता मगाशी आपण जे खाल्ल्याचे काही पॅटी होते आणि ते फ्राईड नव्हते. आता हा फ्राईड आहे प्रॉपर. म्हणजे जो आपण आपला KFC स्टाईल जी असते हा तिथे मोडतो. हे नाही आहेत, कॅरमलाइज ऑनियन नाही आहे त्याच्यामध्ये, तुझं सलामी नाही आहे, मेयोनीज टाकलंय आणि याच्यामध्ये ॲलिपिनो आहे. हा जरा गोडगोड आहे. हो का? कारण मेयोनीज आलाय, तो सॉस आहे आणि टोमॅटो सॉस पण आहे याच्यामध्ये, केचप पण आहे. ओके. बार्बेक्यू सॉस नाही याच्यात, केचपही आहे हा खूपच. बाकीचे खाल्ल्यामुळे बार जो सेट झाला ना त्याच्या समोर हा तेवढा नाही छान वाटत. बरोबर. याला माझ्याकडनं ऑफिशियली थम्सअप मिळतोय का, कारण ते दोन खूपच लेजंड लेवलला आहे. चला आम्ही इथे फटाफट संपवतो. जिमीजचा रिव्ह्यू तर झालेला आहे, पण भरपूर सांगलीमध्ये गोष्टी अशा आहेत त्या एक्सप्लोर करायच्या आहेत. मागच्या वेळी मी आलेलो तर एवढं काय केलं नव्हतं, आता आपल्यावर लोकल आहे. चला. पुराचं पाण्याची लेवल काय असते दाखवायचं तुम्हाला. 2019ला त्या लेवलला, म्हणजे या दुकानाच्या त्या, विचार करा माझा हात पण वर पोचत नाही इतक्या वरती पाणी आलेलं. आणि हे आणि तरी पण आपले सांगलीची जी माणसं आहेत, जर स्पिरिट तुटत नाही आहे, ते पुन्हा पुन्हा त्यातनं बाहेर येतात आणि त्यातनं अजून किती छान घेऊन येत आहेत. सो सल्यूट सांगली तुझ्या स्पिरिटला. तू मागच्या वेळी संभा भेळ ट्राय केली होतीस, आता स्टार भेळ ट्राय कर. एक्स्ट्रॉर्डिनरी वाटली मला. सांगलीच्या ओजी भेळांच्या पैकी एक आहे. मी आता मला कळतंय की इकडनं सुरुवात झाली ते कळतंय की हा बेस आहे. आता बाकीचे जे आपापले बनवले त्यांनी आपापलं वर्जन केलेलं आहे. पण हा बेस आहे, म्हणजे किती चव आहे हे कळतंय, नो डाऊट. तर मी तुला मगाशी म्हणलं तसंच चिरमुऱ्यातच त्याची मजा आहे आणि तेच तुला सगळीकडे सांगलीच्या भेळवाल्यांच्याकडे हे असेच मिळणार आहेत टपोरे. तेच सांगलीची भेळ स्पेशल करतात. तर माझ्याकडनं या गोष्टीला मिळतंय ऑफिशियली डबल थम्सअप. कारण ही जेन्युनली तुम्हाला कळतं की सांगलीची जी अख्खी भेळचं जे कल्चर आहे त्याचा बेस आहे हे तुम्हाला जेन्युनली कळतं. आणि लोकांना आपापलं अपग्रेडेशन केलंय त्या एरियात त्या लोकांच्या प्रमाणे. माझं नाव अक्षय बारडके आहे आणि सांगलीमध्ये सगळ्यात पहिला भेळची सुरुवात आमच्या आजोबांनी चालू केली. आणि हे स्टार नाव कुठून आलं? हे म्हणजे आमच्या पप्पांना कसं इंग्लिश पिक्चरला बघायची हौस होती, मग त्यामुळे त्यांनी कायम बघत असणार ना. त्यात टेक्सास पण नाही, यात स्टार टेक्सास आहे. टेक्सासचा अर्थ त्यांना सुद्धा माहित नाही, पण इंग्लिश पिक्चर मध्ये कायम बघतोय आपण. त्यात दिसायचं स्टार टेक्सास, टेक्सास सर, वाईल्ड वाईल्ड वेस्ट वाले मूवी खूप होते टेक्सासचे. पप्पांना लय आवडायची ऍक्शन, त्यामुळे पप्पा त्याचे मोस्टली तिकडले दाखवते ना सीन, त्यामध्ये टेक्सास नाव त्यांच्या डोक्यात बसलं. स्टार तर त्यांचं होतंच डोक्यात, स्टार टेक्सासच झालं, त्यामुळे स्टार टेक्सास भेळ झालं. मला सर्वात जास्त काय आवडलं असेल जे खूप डिफरंट आहे मुंबईपासनं, तर तू मुंबईला दहीपुरी मागितलीस तर ते दह्याचा डोंगर लावतात. अख्खं दही असं वरून टाकतात अख्खं, आणि मग ते ना जे होतं ना तिचा मला कंटाळा येतो. इथे मी बघतोय मला छानपैकी पुरी कशी ड्राय दिसते, एकदा आतमध्ये कमी 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 दही टाकलंय, उगी दह्यानी वाट नाही लावली. व्हेरी नाईस, आय लाईक दिस. पहिलंच इम्प्रेस झालोय मी हे बघून. आता आपण खाऊया, चल.
चांगली आहे, क्वालिटी आहे, खूप क्वालिटी आहे. म्हणजे माझे वडील ज्यापासून वडिलांनी ज्या वेळेला टेक ओव्हर केलं आजोबांकडे, आजोबा वारल्यानंतर त्यानंतर त्यांनी जसं कंटिन्यू केलंय, जेणेकरून दही म्हणा, रामेश्वास मध्ये दही वापरतो आपण. अच्छा. पहिल्यापासून त्यांच्याकडे आहे, ते अजून पण त्यांच्याकडे आहे. म्हणजे पुरी खूप छान आहे, बटाटा चांगला आहे, शेव चांगली आहे. ओव्हरऑल व्हेरी नाईस, लाईट वेट, डिसेंट दही बटाटा पुरी, व्हेरी नाईस. माझ्याकडनं ह्याला नक्कीच मिळतो आहे ऑफिशियली ट्रिपल थम्सअप. आणि हा मी तुमच्या मेनूकडे बघितलं की काहीतरी चिल्ड्रन्स भेळ आहे. काय प्रकार आहे तो 20 रुपयाचा? चिल्ड्रन्स भेळ म्हणजे कसं, आपण जी मोठ्यांना आपण जी प्लेट देतोय फुल, हा, ती कशी असते, पोरांना तेवढी संपत नाही. बरोबर. मग ती पोरं एक वेळ अशी टाकून किंवा तशीच ठेवतात, बरोबर. किंवा आई वडिलांना खायला. त्यामुळे म्हणजे आम्ही काय waste होतं, केलो, हा. पोरांसाठी फक्त लहान गोड भेळ तेवढी चिल्ड्रन, म्हणजे जर पोरग्याने तर ती आवडीनं खाल्ली तर आणि आपण त्याला देऊ शकतो, पण ती बरोबर. वेस्ट जाणार नाही, बरोबर. ती वेस्ट जाणार नाही. आता त्यांची पाणीपुरी खातो मी, कारण पाणीपुरीतलं खूप ऐकलंय मी. भेळपेक्षा यांची पाणीपुरी बाप आहे. पण अनेक पाणीपुरी दे ना. यांची पुरी पण मस्त आहे. हो, यांची पाणीपुरी अप्रतिम आहे. हा, मला सगळं खाऊन झालेलं होतं, मी चाललेलो, मंगेश भाऊने पाणी प्यायला बोलतो, आम्ही पाणी पिऊन बघ. पाणी प्यायलो, मी पाणीपुरी खाऊन बघतो, आणि कमाल आहे. या पाणीपुरीला माझ्याकडनं ऑफिशियली मिळतो आहे गोल्डन थम्स, ऑफिशियल गोल्डन थम्स मिळतो आहे. अप्रतिम पाणीपुरी. भेळ तर खाच, म्हणजे काय ना, भेळ यांनी इन्व्हेंट केली आहे सांगलीमध्ये, तर तुम्हाला त्याची खावी लागेल. पण माझं रेकमेंडेशन आहे, इथे येऊन यांची पाणीपुरी खा. यांची पाणीपुरी खूप तोड आहे, यांचं पाणी खूप बाप आहे, धमाल आहे. यूट्यूबवरती ऑफिशियल मस्त कंपनीवरती टाका ही पोस्ट, मग आपण करूया मस्त कमेंट आणि बनूया एकमेकांची मस्त कंपनी. तर तू ग्रीष्मा मला घेऊन आले श्री साई सँडविचला, पण सँडविचमध्ये काय असतं एवढं, तुम्ही काय आवडतं त्याच्यामध्ये? सांगलीचे टोस्ट हे जगात भारी आहेत, पूर्णच वेगळे आहेत. तू आजपर्यंत जे खाल्ले असतील हा. त्याच्या आसपास जाणारे नाही आहेत. ते आता तू ट्राय कर. म्हणजे सांगलीमध्ये ऍक्च्युली तुला गल्ली बोळात सगळीकडे टोस्ट मिळतील. हा, बऱ्यापैकी लोकांचा मेनू हा थोडा बहुत सेमच आहे, पण काही आहेत जे खूप वर्षांपासून हे करतात. त्यातला एक हा. किती वर्ष जुना आहे हा? 2001, म्हणजे ऑलमोस्ट 25 वर्ष. आणि हे जे टोस्टर आहेत ना, हा, ह्याचं टोस्ट पण- वेगळे आहेत. हे पण मॅन्युफॅक्चरिंग इथेच होतं. हा, कारण हे असे मुंबईत नाही आहेत, असे नाही पंढरपूरला असे आहेत मिळत. नाही, ना, एकदम वेगळे आहेत हे. हे बनवतात पण इथेच, अच्छा, त्याचे साचे. मेड इन सांगली. हो, मग त्याचं कोटिंग आमच्याकडे होतं आणि मग ते इथे येतात. आणि त्यांना ह्याचा रियूजचा काही प्रॉब्लेम नाही, कारण ते खराब झालं की परत कोटिंग होतं. कोटिंग आपल्याकडे. अरे, आता हा कुठला आहे? हा मसाला टोस्ट आहे. मसाला, पण त्यात मसाला कुठे दिसतोय, असं वाटतं की एकदम पातळ. ओ, आतमध्ये मसाला आहे आतमध्ये एकदम, आणि एवढा मस्त बारीक झालाय तो की तो एकजीव झालाय. ह्या टोस्टर मध्ये, म्हणजे सांगलीत मी म्हणलं ना, जे वेगळे हा. बनवतात त्या टोस्टर मध्ये आउटर लेअर एकदम क्रिस्पी असते, पण आत मऊ राहतं. अच्छा, या टोस्टरची कमाल आहे त्या. ट्राय करूया खाऊन आपण. बघ, चटणी आणि केचप मिक्स करून हो खाऊन हो बघ. हो. खतरनाक. वेगळीच टेस्ट आहे, मस्तच आहे एकदम. एवढा लाईट आणि एवढा सुंदर आहे ना तो. क्विक संध्याकाळचा स्नॅक. आणि मसालातला काय मस्त आहे यार. बटाट्याची भाजी, बटर लागले व्यवस्थित क्रिस्पी, आणि मेन म्हणजे एकदम पातळ. म्हणजे मला वाटतं तुम्ही सँडविच खायला आलात तर हा स्टार्टर आहे. हा एक पहिला खाऊन घ्या, मग तोंडाला चव येईल, मग पुढचं मागवा. तो गरम गरमच खाण्यात मजा. नंतर तो सॉगी झाला ना की त्याचा ते क्रिस्पी आणि हे मजा नाही. तो इथे येऊन गरम हा, गरमागरम खा, खायचं. आणि गरमागरम खाल्ल्यावरतीच तुम्ही देऊ शकता ह्याला ऑफिशियल गोल्डन थम्स. म्हणजे हा मी पुन्हा मी हे मी खाऊन टाकतोय. हो हो, खा. आता हा काय? हा जिरा आहे. हो, जिरा. मला जिरा कधी टोस्ट. जिरा टोस्ट कधी खाल्लाय तुम्ही? इकडे या. जिरा टोस्ट खाल्लाय ना, पण हा जिरा टोस्ट आहे. आता ह्याच्यामध्ये 3 पाव तुकडे दिसतात तुला, हे बघ.
त्याच्यात मसाला असं काही नाही आहे आतमध्ये. हे बरोबर आहे, चहा बरोबर खायचं आयटम आहे. फक्त यामध्ये मसाला काय नाही आहे. जिरा टोस्ट मध्ये प्लेन जिऱ्याची पावडर असते फक्त आणि बटर केलेला टोस्ट बस. हा चहाचा आयटम आहे, चहा पाहिजे याच्याबरोबर. बरोबर बोलले हे. आणि अप्रतिम गोष्ट काय आहे ना की असं सँडविच वेगळं आहे हे. ओला पातळ क्रिस्पी. याचा सेलिंग पॉईंट हा याचा टोस्टर आहे की जे टोस्टरमुळे जो क्रिस्पीनेस आला अख्ख्या पावाला तसा नाही मिळत आपल्याला युजली. की आणि परत काय होतं ना, कधी कधी ते जसे ना ते ट्रायंग्युलर असतात ते टाकतात, हो. असे कडा येतात, कडा येतात मग तो तसा नाहीये. मधून हा. एकदम नरम असतो, साईडने हा, कडक साईडने होतो. कुरकुरीत. तसा तसा नाहीये. नाही होत. हा टोस्टरचा कामाला आहे भाई. आणि ह्याला माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियल डबल थम्सअप. रिअली गुड. या स्टिकर बरोबर फोटो काढायचा आहे, इंस्टाग्रामवर टाकायचं आहे, अमे कुठे काय करतो याला टॅग करायचं आहे आणि यूट्यूबवरती ऑफिशियली मस्त कंपनीच्या पेजवर जाऊन तिथे फोटो अपलोड करायचा. तुम्हाला काय आवडलं ते सांगायचं. आपण जरा गप्पा मारू तिकडे. चला बाय बाय. पण त्याआधी आता नेक्स्ट कुठे जायचं आपण? थोडा चालशील ना, थोडं चालत जायचंय ना. आता एवढं खाल्लं तर चाललंच पाहिजे चालेल ना? ना. अरे थांब इथेच जायचं. तर आता आम्ही आलो आहोत सियाराम भेळला. साई झाला आता सियाराम. चला इथे काय मिळतं चांगलं आणि भेळ. भेळ. चला भेळ खाऊ. भेळ आलेली आहे आणि मला पहिली गोष्ट आवडली ही बशी. एवढी मस्त नाही, असं कधी हातात आलं की बरं वाटतं जरा. असं ओजी वाटतं काहीतरी खातोय. बेन यांचे जे चुरमुरे ते जसे सांगलीचे. जाडजूड. सांगलीचे चिरमुरेच छान आहेत. चिरमुरे त्याच्यामुळं- म्हणता तुम्ही? चिरमुरे. आम्ही चुरमुरे म्हणतो. हा, चुरमुरे नाही, हे इथे चिरमुरे. चिरमुरे. क्वालिटी दादा वाहा वाहा. हा भडंग चुरमुऱ्याचा एक वेगळा फॅन बेस आहे. हो त्यातला मी फॅन आहे भडंग चुरमुऱ्याचा. बडांग चुरमुऱ्याचा आणि भडंग चुरमुरेची भेळ सांगली कोल्हापूरच्या कुठे कुठेच मिळू शकत नाही. ही भेळ तुम्हाला कुठेच मिळू शकत नाही. इथेच मिळणार. आंबट गोड कांदा बिंदा सगळं सगळ्याची व्यवस्थित चव. परत लागलेलं आहे. तू नेक्स्ट टाइम आम्ही जास्त वेळ घेऊन ये, तेव्हा ना आपण एखाद्या चिरमुऱ्याच्या कारखान्यात जाऊ. हो. ते आपले चिरमुरे म्हणजे सांगलीचे चिरमुरे कसे वेगळे आहेत, मोठे कसे होतात हे बघायला जाऊ. तिकडे माझ्या पावाची होती, इकडे माझ्या चुरमुऱ्यांची आहे. चिरमुऱ्यांची. प्लस ॲडेड यांच्या चटण्या खूप सुंदर आहेत आणि ह्यांचं फेमस पण आहे की ह्यांना फुल ऑर्डर बेटर असतं, त्यामुळे हे आता उघडं दिसतंय. पण तुम्ही जेव्हा याल तेव्हा चालू असेल का नसेल ही माझी गॅरंटी नाही, कारण ह्यांना ऑर्डरी बाहेरनं भरपूर येतात. पण तुला कळल्याची डिमांड काय आहे. ह्याला पण माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियल गोल्डन थम्सअप. खूप छान. ते जास्त वेळ घेत नाही कारण ते सॉगी होईल. हो. पटकन खाऊन घेऊ आपण. एक तर खूपच सिम्पल दिसतंय मला. खाऊन घे तू. दादा कम हिअर, ट्राय दिस, यू विल गो क्रेझी. चार जिल्ह्यात पाणीपुरी खाल्ली आम्ही. 4 जिल्ह्यात पाडोरी खाल्ले. चारी टेस्ट वेगळे हो. आणि सगळे भारी आहेत. हो. हे लय भारी आहे. काय भारी आहे ना पाणी. पाणी एकच नंबर आहे. ह्याची अख्खी कमाल. आतमध्ये नुसता बटाटा आहे, फक्त बटाटे. आमच्याकडे रगडा नाही घालत. नो रगडा नथिंग, ओनली बटाटा आहे, चाट मसाला आहे आणि मग हे जे पाणी आहे ते कमाल आहे. कमाल. काय पाणी आहे, पाणी जिंकलंय. पाणीपुरीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट हे पाणी पाणीच असलं पाहिजे. असतं. हो, दादांना आवडलं. मी घेतली. पाणी पिऊन टाक. पाणीपुरीची प्लेट अशी साफ झाली की समजायचं पाणीपुरी काय चालू. आय, या पाणीपुरीला माझ्याकडनं 110% मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. दोन्ही आयटम भेळ आणि पाणीपुरी एक नंबर. मी हे थोडं पाणी अजून घेणार आहे आणि पिणार आहे.
एकदम सुगंध सुटलाय बाहेरपर्यंत. अहो भाग्य माहिती तुम्हाला स्क्रीनवर बघता आज प्रत्यक्षात बघा अजून चिमटा गेला खूपच छान. किचन आई ही सांभाळते म्हणजे फोडण्या वगैरे ही बघते, बाकीचं बाजार वगैरे डिलिव्हरी असू दे बाकीचं सगळं मी बघतो. बाहेरचं हिच्या हाताखाली पण मीच असतो, आम्ही दोघं मिळून करतो. एकदम घरगुती सेटअप आहे आणि खतरनाक माहोल झालेला आहे सेट. आणि सुगंध जो सुटलाय म्हणजे सुवास जो सुटलाय हवेमध्ये, तो सुंदर आहे. आहाहाहा. दाखवतो मी तुम्हाला हे सगळं काय बोलतोय मी. पहिली गोष्ट तू सांग, ह्यांना आपण कुठे आलो? आपण एका सांगलीच्या घरगुती खानावळ नाही म्हणणार, क्लाउड किचन सारखं आहे. तर ते घरी जेवण बनवतात प्री ऑर्डर्स वरती आणि होम डिलिव्हरी देतात किंवा इथून पिकअप करता येतं. पण त्यांनी आज हा सेटअप आपल्यासाठी खास लावला खास आमच्यासाठी. आणि तो बघाल तर मागे मस्त झाड आहेत त्यांनी लावलेली, हो. त्यात कैऱ्या लागलेल्या आहेत खतरनाक वाल्या. आणि मी सांगतो ना की हा जो फील आहे ना काहीच, म्हणजे आय नो तुम्हाला फील घेता येणार कारण हे सर्व नाही करत, पण हा फील कमाल आहे. आणि ही धमाल आहे. ओ माय गॉड, टुडुलुलू काय दिसते बघ हे. तर ही जी स्टाईल आहे कुकिंगची ही काय इकडची स्पेशल सांगली स्टाईल आहे. सो इथे मस्त आहे. आम्हाला ह्यांनी असे जे स्टीलचे डबे आहेत ना, असं त्यांचं पॅकिंग असतं ना, असंच त्यांचं तुम्हाला पॅकिंग दाखवतो मी काय असतं. हे बघ, हे अशा हॉटकेस मध्ये हॉटकेसमध्ये. माझ्या ऍक्च्युली डिलिव्हरी माझ्या म्हणजे ऑर्डर ज्या आहेत ह्या अगदी पुण्यापर्यंत जातात. पुणे, बेळगाव. हो हो, लोक घेऊन जातात, दुसऱ्या दिवशी आणून देऊन जातात. आणि त्याच्यामध्ये जेवण 3-4 तास किमान मस्त गरम राहतं, इतकं की त्याच्यातून डब्बा बाहेर काढताना हाताला चटका लागतो. हो हो हो, आता पण एकदम गरम गरम आहे. तर पहिलं काय आपण सूप पिऊया. हे सूप नाही, प्रॉपर स्टॉक आहे हा. हा अळणी असतं तशाच प्रकारातला. हो, मटनचे अब्ब काय दिसत आहेत. ओ हो 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 हो. म्हणजे मटण आहे हे जरा चुवी आहे. आता काय झालंय ना, हा मी असे बोकड खाल्ले की आणि अशा ठिकाणी जाऊन की आता माझ्या मी जरा हे झालाय काय म्हणतात ना, चुजी झालोय मटण खाताना. या हा माणूस दिसतोय इथे बसलेला, या माणसाने मला बिघडवलेलं आहे मटणामध्ये, कारण ते सोमवारचे खात नाहीत म्हणून. आता ते बसलेच ते ताव मारायला. त्याची चव खूप छान आहे. आणि मटण जरी म्हणतो की चुवी आहे तरी ते असं चुवी म्हणजे रबर च्युइंगम नाहीये, त्याला टेक्स्चर आहे. आणि खूप लोकांना असं मला मटण जास्त आवडतं. हे अजिबात असं तिखट नाहीये, एकदम घरगुती फॅमिलीचा विचार करून बनवलेली गोष्ट आहे. झणझणीतपणा नाहीये, पण मसाल्याची चव व्यवस्थित लागते. त्या रात्रीचं मटण खाऊन तुम्हाला काय ऍसिडिटी बिसिडिटी होणार नाही होणार ह्याने. चिकन लेग पीस. वाव वाव, चिकन खूप मस्त आहे. अख्खा तो मसाला असा भरलाय, सगळा लागलाय ना मस्त, सगळा मसाला मस्त. सो ज्या ताई हे बनवतात ना, त्यांचं माहेर ऍक्च्युली कोल्हापूरचं आहे. अच्छा. पण आता लग्न होऊन सांगलीला आल्यात. तर हे कोल्हापूरची सेम नाही आहे, कारण कोल्हापूरमध्ये ओलं खोबरं वापरतात. ह्याने 50% ओलं आणि 50% सुकं खोबरं ह्याचं मिक्स करून वाटण बनवलेलं आहे. आणि इथे तुला चव बघताना बघ, ह्याला कोल्हापुरी मसाल्याची चव नाही येते जी कोल्हापुरी थाळ्यांच्या मध्ये येते. सगळ्यांची वेगळी वेगळी असते, पण तो एक कोल्हापुरी मसाल्याची एक ती स्ट्रॉंग चव कळते, ती चव ह्याला अजिबात नाहीये. अजिबात नाही. आणि मेन म्हणजे ना, ते खोबऱ्यामुळे पण त्याचं टेक्स्चर जे बनलंय, जे ओला आणि सुका मिक्स केल्यामुळे ते खूपच ज्युसी झालंय. मला वाटतं ज्या दोन्ही गोष्टींना जर मला रेट करायचं आहे तर मी यांना ऑफिशियली देतो ट्रिपल थम्सअप. प्लीज यू गिव्ह युअर ट्रिपल थम्सअप. ताई, मी आता मगापासून खातोय, पण मला एक विचारायचं की ही कॉन्सेप्ट कशी काय चालू झाली तुमच्याकडे? ऍक्च्युली हे जॉबला होते एअरटेलला. मग तिथं जी मुलं असायची त्यांचा बर्थडे कोणाचा तरी असला तर सगळ्या ऑर्डरी मला द्यायची. अच्छा. हा, मग ते मी त्यांना करून द्यायची, मग ते त्यांना आवडायचं, मग ते त्यांच्या मित्रांना असं करत. मग ह्यांना म्हटलं मी घरी हे चालू करू. नाव तुम्ही प्रोफेशनली करताय ही गोष्ट? हा, म्हणजे लग्न झाल्यावर मला काही येत नव्हतं स्वयंपाक. काय म्हणता? हो, काही डाळीतला फरक पण कळत नव्हता मला. मग कसं काय एवढं? मग त्यावेळी मला पुस्तक असायची, त्यावेळी मग पुस्तकं आणून दिली ती मला. मग त्याच्यावर बघून मग चालू केलं. अरे वा. आणि ताई, मी मग अशी हिच्याशी बोलताना ऐकलं की हा जो एरिया आहे त्याचं काहीतरी पुराचा पण एक सीन आहे. तो काय सीन आहे म्हणजे इकडे?
माझ्या घरात 6 फूट पाणी होतं. 6 फूट हा म्हणजे आपण इथं उभारलं इथं 10 फूट होतं, आत 6 फूट होतं. म्हणजे हे सगळं पाण्याखाली होतं. हो पाण्याखाली होतं. तर काय झालं की सगळं डिस्टर्ब झालं, रुटीन डिस्टर्ब झालं सगळं. बरोबर, कारण आणि एक 10 दिवस तरी पाणी होतं तसं. बापरे 10 दिवस पाणी होतं. 10 दिवस पाणी होतं. बट त्यात पण सगळं अगेन तुम्ही 5 सगळं, वर्षामध्ये सगळं परत आणलेलं आहे तिकडे जागेवरती सगळ्या गोष्टी. होय. पण मग तुम्हाला जॉब आणि हे सगळं बॉस बदलला, आता हिला मी बॉस करून डिसेंबर 18, 2018 ही म्हणती आता बिझनेस ऑलमोस्ट सेटल झालाय, आता पडा ह्याच्यात. अरे ही सिमिलर स्टोरी माझ्या फॅमिलीची पण आहे की माझे वडील महिंद्रा अँड महिंद्रा काम करायचे आणि आईने बघितलं की घराखाली हॉल आहे, कम्युनिटी हॉल, काहीतरी केलं पाहिजे. त्याने केटरिंगचा बिझनेस चालू केला आणि तो एवढा सक्सेसफुल झाला, त्या बाबाला म्हणलं की तू जॉब सोडा, मला कामाला लागा, मला मॅनेजरची गरज आहे. नाही तर मी आधी कसं एकटी केटरिंगचं एकटी करायची, हा. म्हणजे 80 लोकांचं मी स्वतः 80? जायची. हो, मग हे संध्याकाळी ऑफिस मधनं तिकडे यायचे. हो, जेव्हा स्वतःचा व्यवसाय चालू करता तेव्हा तुम्हाला बॉस नसतो, तुम्ही स्वतःचे राजे असता. जेव्हा जॉबला असतात तेव्हा ऍक्च्युली एक बर्डन वेगळं असतं. ह्याच्यात कसं आहे, व्यवसाय माझा, रिस्क माझी, मीच माझ्या फेल्युअरला किंवा सक्सेसला मीच जबाबदार राहणार. तर ती मजा वेगळी असते. म्हणजे घरगुती फीलचं अजून एक कारण म्हणजे एवढे सारे स्टीलचे डबे. हा, त्याच्यामुळे फुल वाटतच की भाई घरात बसलोय मस्त खायला, फीलच वेगळं आहे. चला आपण ट्राय करूया. मग अशी गप्पा खूप झाल्या, जेवण थंड झालं असेल. पहिले ट्राय करूया ग्रीन लुक्स यमी. आणि इकडचं ग्रीन ए आता त्याच्यातलं मटण थोडं सॉफ्ट आहे बघ. ह्याला पालकची इतकी सुंदर चव लागली आहे. चुम्मा झालाय हे भाई. हे ग्रीन वाला जो आयटम आहे ना, त्याचा जो खूपच पालक छान आहे. पडलाय ना आणि त्याच्यामुळे जो त्याला क्रीमीनेस पण आलाय, हो, त्याच्यावर काही बिलकुल चव नाहीये. पूर्ण रिच पालकचा फ्लेवर आहे त्याला. आणि स्पायसेस खूपच माइल्ड Mild. आहेत, पण त्यामुळे मटणाची चव मस्त येते. यांचं मटण फ्राय, हे पण मटण सॉफ्ट आहे आणि त्यात छान मटणाची चव लागते. ह्याला. म्हणजे ग्रीन मध्ये काय मिसिंग होतं की मटणाचा फ्लेवर लागत नव्हता. या मटण फ्राय मध्ये तुम्हाला मटणाचा फ्लेवर पण लागतोय आणि मसाले पण लागतात. जर तुम्हाला झणझणीत खायची सवय आहे, हा, तर तुम्हाला इथे जेवण नका नाही येऊ. आवडणार. नाही तर इथे नका येऊ. नाही आवडणार. पोट भरून का तुम्हाला सकाळी ऍसिडिटी नाही होणार आहे. या दोघांना पण माझ्याकडनं नक्कीच मिळतो आहे ट्रिपल थम्सअप पुन्हा एकदा ऑफिशियल. आता मस्त ट्राय करायचं. रस्सा ट्राय कर. एक नंबर. तू पिऊन बघ, एक नंबर. हा म्हणजे मला वाटतं हा कोल्हापुरी आहे. मी कोल्हापुरीचा जसा खातो हा तसा तांबडा एक नंबर आहे. जे मगापासून म्हणतो ना मी तिखट नाही हे नाही, ही जी गोष्ट आहे ना ती सगळं हे करून टाकते, पुसून टाकते. मस्त आहे. घास खायचा आणि रश्श्याचा भुरका मारायचा, हे परफेक्ट असा बॅलन्स करेल असं आहे. या रश्श्याने माझ्याकडनं घेतलेला आहे ऑफिशियल गोल्डन थम्स अप. हा रस्सा मी जेन्युनली सांगतो एक ग्लासभर पिऊ शकतो आरामात. परफेक्ट थाळी आहे, परफेक्ट थाळी. तुम्ही बघा पुढे काय होतं. तर आम्ही आता आलो आहोत शेवटच्या ठिकाणी. त्याचं नाव आहे भोला पान हाऊस आणि इथे खूपच अमेझिंग चटणी पान मिळतं असं मी ऐकलंय. आणि ही पण फर्स्ट टाइम करणार आहे पहिल्यांदाच खाणार. कारण लोकल रेकमेंडेशन आहे संकेतकडनं. ह्यांची मजा अशी आहे की यांच्या सगळ्या पानात 2 पानं असतात. आपण ह्याचं उघडून दाखवूया चटणी म्हणजे काय असतं ऍक्च्युली, लोकांना कळू दे. अरे सगळं दिसणार उघडलं की. हे बघ, हे बघ खजूर याच्यामध्ये बाकी चटणी चोळली आहे त्याला. व्हेरी नाईस. खजूर मस्त लागतं ना. ज्यांना गोड पण खायला आवडतं ना त्यांनी हे खाऊन बघावं. गोड नाही आवडत त्याने, नाही. गोड नाहीये तेवढं. कारण ते खूपच गोड असतं. मला हे आवडतं. व्हेरी गुड पान. ह्या पाना माझ्याकडे मिळतो ऑफिशियल डबल थम्सअप. व्हेरी गुड. आणि याच प्रकारे सांगलीचा आमचा हा ऑफिशियल मस्त कंपनीचा एपिसोड इथे संपत आहे. तुम्हाला कसा वाटला हे प्लीज सांगा आम्हाला.
आमची ही कंपनी कशी वाटली ते पण सांगा आम्हाला. जर तुम्हाला आमच्या कंपनी यायचं असेल तर ते पण प्लीज सांगा आम्हाला. आम्ही सगळं ऐकतो, सगळं वाचतो, सगळ्यांना रिप्लाय करतो. चला बाय बाय, गुड नाईट.